नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जून 26 टी-ई-टी एक्झाम या एक्झामच्या अनुषंगाने आपण समास या विषयावरती मराठी ग्रामर मॅरेथॉन हा व्हिडिओ इथं बघणार आहोत. मराठी भाषेचं सौंदर्य तिच्या शब्दांमध्ये आहे आणि त्या शब्दांना अधिक गोड, अधिक संक्षिप्त करणारा एक महत्त्वाचा अलंकार म्हणजेच समास. समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्दांना एकत्र करून तयार केलेला नवा शब्द. जसं राजपुत्र हा शब्द राजाचा पुत्र या दोन शब्दांचा संक्षेप आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समासाचे प्रकार, त्यांची उदाहरणे आणि परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया मराठी व्याकरणाच्या या सुंदर प्रवासाला. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, जेणेकरून मराठी व्याकरणाचा समास हा विषय त्यांना प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणजेच टी-ई-टी, सेट, नेट आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ते उपयोगी पडेल. समास. समास म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊयात. शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात. शब्दांची काटकसर करणं म्हणजे राजपुत्र हा शब्द जर आपण घेतला तर राजाचा पुत्र असं म्हणण्याऐवजी आपण राजपुत्र असं म्हणतो, म्हणजे शब्दांची काटकसर करतो आणि त्यापासून जो शब्द तयार होतो तो म्हणजे सामासिक शब्द, जसं की राजपुत्र. हे आपण एक उदाहरण घेतलं. तर आताच आपण समास म्हणजे काय हे पाहिलं, तर शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकाराला समास असे म्हणतात. शब्दांची फोड करून दाखवण्यास विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. सम अधिक अस म्हणजे एकत्र होणे, म्हणजे सम अधिक अस बरोबर एकत्रित होणे. एकाच सामासिक शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे विग्रह होऊ शकतो. शब्दांची फोड करून जी दाखवली जाते, जसं की राजाचा पुत्र, राजपुत्र म्हणजे विग्रह असे म्हणतात त्याला. आणि समासामध्ये दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात, जसं की सम अधिक अस बरोबर एकत्र होणे म्हणजे समास. मचा अचा काना जो आहे तो अस म्हणून बाजूला झाला. सम अधिक अस म्हणजे समास. एकाच सामासिक शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे विग्रह होऊ शकतो. समासाचे खालील प्रमुख 4 प्रकार पडतात. आता समास पाहायचे म्हटले तर त्याचे प्रमुख प्रकार आहेत. ते 4 प्रकार आहेत. एक आहे अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास आणि तिसरा द्वंद्व भाव समास, द्वंद्व समास आणि चौथा बहुव्रीही समास. असे हे समासाचे 4 प्रकार आहेत. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. स्थलवाचक, कालवाचक, रीतवाचक शब्द ह्या अव्ययी भाव समासामध्ये येतात. तर अव्ययी भाव समास कशाला म्हणायचं किंवा कोणता प्रकार अव्ययी भाव समासामध्ये मोडतो, तर स्थलवाचक म्हणजे एखादं ठिकाण दाखवलं असेल, कालवाचक म्हणजे काळाची गणना केलेली असेल, रीतवाचक म्हणजे एखाद्या गोष्टीची रीत करण्याची रीत जी असेल, हे जे शब्द येतात त्यांना अव्ययी भाव समास असे म्हणतात किंवा ते अव्ययी भाव समासामध्ये येतात. अव्ययी भाव समास म्हणजे काय, तर या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो. अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद अव्यय असतं, ते महत्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. आता ह्याच्यामध्ये उपप्रकार एक आहे तो अ आहे. आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारामध्ये मोडतात. त्याची उदाहरणं बघूयात. सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह म्हणजे हा अव्ययी भाव समासातला अ प्रकार जो आहे त्याच्यामध्ये आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील शब्द आहेत आणि त्याला उपसर्ग लागून तयार झालेला जो शब्द आहे तो या अव्ययी भाव समासामध्ये मोडतो. तर सामासिक शब्द आहे आजन्म.
इथं बघितलं आपण आ हा संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे. आ जन्म म्हणजे जन्मापासून म्हणजे हे काय आहे कालवाचक. म्हणजे जन्मल्यापासून किंवा जन्मापासून म्हणजेच आजन्म हा त्याचा विग्रह आहे. आमरण आ हा शब्द जो आहे हा उपसर्ग संस्कृत भाषेतील मरणच्या पुढे संस्कृत भाषेतील आ हा उपसर्ग लागलेला आहे. आमरण म्हणजे मरेपर्यंत म्हणजेच कालवाचक. यथाक्रम यथा हा इथं संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे आणि क्रम यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे. मग हा काय आहे तर रीतिवाचक प्रकार आहे. प्रतिक्षण प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे. क्षणाच्या पुढे प्रति हा शब्द लागला उपसर्ग लागला की प्रत्येक क्षणाला म्हणजेच कालवाचक. बघा म्हणजे आ यथा प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द जे आहेत ते अव्ययी भाव समासाच्या अ या प्रकारामध्ये मोडतात. उदाहरणार्थ आजन्म आमरण यथाक्रम आणि प्रतिक्षण असे हे उदाहरणं आहेत. त्याचबरोबर आता यथा न्याय न्याय या शब्दाच्या आधी यथा हा संस्कृत भाषेतील उपसर्ग लागल्यामुळे न्यायाप्रमाणे यथा न्याय म्हणजे न्यायाप्रमाणे हा रीतिवाचक शब्द आहे. म्हणजेच तो अव्ययी भाव समासामध्ये मोडतो. आता प्रकार आहे आ. त्याच्यामध्ये बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले जे शब्द आहेत ते या दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतात म्हणजे आ प्रकारामध्ये. कोणकोणते उपसर्ग आहेत आणि ते कोणत्या भाषेतून आले तर ते फारसी भाषेतून आलेले आहेत आणि ते बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर हे शब्द आहेत म्हणजे उपसर्ग आहेत. आपण आता त्याची उदाहरणे बघूया. सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह कसा केलेला आहे ते पाहू. दर साल इथं आहे ना दर. हा दर जो आहे हा फारसी भाषेतील उपसर्ग आहे. तर साल या शब्दाच्या पुढे दर हा उपसर्ग लागला तर दर साल हा शब्द सामासिक शब्द तयार होतो आणि त्याचा विग्रह आहे प्रत्येक वर्षी. म्हणजे इथं हा कालवाचक आहे. प्रत्येक वर्षी दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी. हर रोज आता हा हर हर हा फारसी भाषेतील उपसर्ग आहे आणि तो रोज या शब्दाच्या सुरुवातीला लागल्यामुळे हर रोज हा एक सामासिक शब्द तयार झाला आणि त्याचा विग्रह करताना प्रत्येक दिवशी हर रोज म्हणजे प्रत्येक दिवशी हा सुद्धा काय आहे तर कालवाचक शब्द आहे. बिनधास्त आता इथं बिन हा शब्द आहे फारसी भाषेतील उपसर्ग आहे बिन आणि तो धास्त या शब्दाच्या पुढे किंवा सुरुवातीला लागला असल्यामुळे बिनधास्त म्हणजे धास्तीशिवाय हा रीतिवाचक शब्द आहे. धास्तीशिवाय. बे बेमालूम बे हा शब्द मालूम या शब्दाच्या सुरुवातीला आल्यामुळे बेमालूम म्हणजे माहितीशिवाय म्हणजे काहीही माहीत नसताना बेमालूम हा सुद्धा रीतिवाचक आहे. गैरशिस्त शिस्तीच्या आधी सुरुवातीला गैर हा शब्द आल्यामुळे किंवा उपसर्ग लागल्यामुळे शिस्तीशिवाय हा रीतिवाचक शब्द तयार झालेला आहे. म्हणजे आपण आता अ आणि आ हे दोन प्रकार एक संस्कृत भाषेतील उपसर्ग आणि फारसी भाषेतील उपसर्ग लागून अव्ययी भाव समास कसा बनतो ते आपण बघितलेलं आहे. आता पुढचा आहे प्रकार ई. मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात तेव्हा सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. ही सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. आता आपण आधी सुरुवातीला संस्कृत भाषा नंतर फारसी भाषेतील उपसर्ग बघितले. परंतु मराठी भाषेतील द्विरुक्ती म्हणजे दोनदा येऊन जो शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे काम करतो तो अव्ययीभाव समासाचंच उदाहरण आहे. आपण उदाहरण बघूया. सामासिक शब्द आणि विग्रह. घरोघरी आता मराठी भाषेतील द्विरुक्ती द्विरुक्ती म्हणजे पुन्हा तोच शब्द दोन वेळा येणे. घर घर मग शब्द काय झाला घरोघरी म्हणजेच प्रत्येक घरी हा स्थलवाचक शब्द झाला म्हणजे सामासिक शब्द आहे घरोघरी आणि त्याचा विग्रह झालेला आहे प्रत्येक घरी हा आहे स्थलवाचक. त्यानंतर वारंवार म्हणजे प्रत्येक वारी हा कालवाचक विग्रह शब्द आहे. विग्रह झाला प्रत्येक वारी सामासिक शब्द आहे वारंवार म्हणजे दोन वेळा उच्चार होणे. गल्लोगल्ली
हा आहे सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह आहे प्रत्येक गल्लीत, हा सुद्धा स्थलवाचक शब्द आहे. दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी, हा कालवाचक शब्द आहे. जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी, हा स्थलवाचक शब्द आहे. म्हणजे अ, आ, इ संस्कृत, फारसी आणि मराठी भाषेतील उपसर्ग लागल्यानंतर जे सामासिक शब्द बनतात ते आपण आता पाहिले आणि त्याचा विग्रह सुद्धा पाहिलेला आहे. आता आपण पुढचा जो समासाचा प्रकार आहे तो म्हणजे तत्पुरुष समास. आता या समासामध्ये काय असतं तर द्वितीय पद प्रधान असतं, म्हणजे दुसरा जो शब्द असेल किंवा दुसरं जे पद असेल ते प्रधान असतं. या समासातील दुसरे पद प्रधान असून समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. कसं ते आपण बघूयात. म्हणजे समास होताना कमीत कमी शब्दांचा वापर करून जो शब्द बनतो सामासिक शब्द तो म्हणजे समास. तर इथं काय केलेलं आहे की द्वितीय पद प्रधान आहे, म्हणजे दुसरे पद महत्वाचे आहे आणि विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने जो शब्द गाळलेला किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, तर तो काय आहे ते आपण आता बघणार आहोत. तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे एकूण 7 उपप्रकार पडतात. आता याच्यामध्ये पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. ज्या समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे कोणत्या तरी विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहीतच आहेत. तला ते, सला ना ते वगैरे जे आहेत ते, चचाची, षष्टी तत्पुरुष वगैरे जे जे ते विभक्तीचे प्रकार आहेत, तर त्या विभक्तीच्या प्रकारामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात तेव्हा त्याला विभक्ती प्रत्यय तत्पुरुष समास असं म्हणतात. आपण आता इथं उदाहरण बघूया. सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. सुख प्राप्त. सुख प्राप्त हा एक सामासिक शब्द आहे आणि त्याचा जो सुखाला प्राप्त हा विग्रह झालेला आहे. सुखाला प्राप्त तर तो काय आहे, कोणत्या विभक्तीचा आहे तर द्वितीयाचा. सुखाला, सला ते, सला ना ते द्वितीया. द्वितीय विभक्ती म्हणजे सुख प्राप्त हा जो सामासिक शब्द आहे त्याचा विग्रह केला तर सुखाला प्राप्त म्हणजे तो द्वितीय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तोंडपाठ. तोंडाने पाठ. तृतीय तत्पुरुष म्हणजे नेईशी, नेईशी तृतीय तत्पुरुष. म्हणजे तोंडाने पाठ म्हणजे हे सामासिक शब्द लिहित असताना तोंडाने ने या विभक्तीचा लोप झालेला आहे. विभक्ती प्रत्ययाचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा जो लोप होतो त्यावेळेला सामासिक शब्द तयार होतो तोंडपाठ. परंतु त्याचा विग्रह केला तर तोंडाने पाठ हा विग्रहाचा शब्द तयार होईल. तृतीया तत्पुरुष. सचिवालय. सचिवालय हा एक शब्द झाला सामासिक शब्द, परंतु त्याचा विग्रह केला तर सचिवासाठी आलय. चतुर्थी तत्पुरुष समास झाला. त्यानंतर सेवानिवृत्त. सेवेतून निवृत्त. तून म्हणजे ऊनहून पंचमी तत्पुरुष जो आहे तो पंचमीचा प्रत्यय विभक्तीचा सामासिक शब्द आहे सेवानिवृत्त. सेवेतून निवृत्त पंचमी तत्पुरुष. राजपुत्र. राजाचा पुत्र. चाचीचे, चेचाची षष्ठी तत्पुरुष म्हणजे राजाचा पुत्र. चा हा शब्द गाळून डायरेक्ट राजपुत्र हा समास तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास तयार झालेला आहे. म्हणजे ज्या समासामध्ये विभक्तीचा कोणता नाही कोणता शब्द प्रत्यय किंवा त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्दयोगी अव्यय हा लोप झालेला असतो आणि ती दोन्ही पद एकत्र जोडलेली असतात. दोन्ही पद म्हणजे सुख हे एक पद आहे आणि प्राप्त हे एक पद आहे. सुख प्राप्त हा एक शब्द झाला, परंतु तो जर विग्रह करताना सुखाला प्राप्त तर ला हा द्वितीयाचा समास द्वितीय विभक्तीचा प्रत्यय इथं लागलेला आहे आणि त्याचा समास तयार झालेला आहे. म्हणजे सामासिक शब्द झालेला आहे सुख प्राप्त म्हणजे हा गाळलेला आहे. स्वर्गवास. स्वर्गवास तर स्वर्गातील वास.
तई आ सप्तमी तत्पुरुष जो आहे तो स्वर्गवास, स्वर्गातील वास, तील हा शब्द लोप पावलेला आहे, म्हणजेच तो शब्दयोगी अव्यय असेल किंवा विभक्तीचा प्रत्यय असेल, तो लोप पावल्यानंतर जो सामासिक शब्द तयार होतो त्याला विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतात. हा तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार झाला. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास. तत्पुरुष समास तयार करत असताना पूर्व पदांचा विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो. परंतु ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समास तयार होत असताना पूर्वपदाचा विभक्तीचा प्रत्यय लोप करावा लागतो. पूर्वपद म्हणजे सुरुवातीचा, त्याचा जो विभक्तीचा प्रत्यय आहे तो लोप होतो. परंतु ज्याच्यामध्ये किंवा ज्या तत्पुरुषामध्ये पूर्वपदाच्या सप्तमीच्या ई विभक्तीचा लोप होत नाही त्याला अलुक, ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्याला अलुक तत्पुरुष समास असं म्हणतात. त्याची उदाहरणं बघूयात. सामासिक शब्द आणि विग्रह. इथं आहे पंखे रूह, हा एक सामासिक शब्द आहे. तर ह्याची फोड करताना किंवा विग्रह करताना पंखे बरोबर अधिक ई, रू अधिक ई. पंखे रूह बरोबर अधिक ई. पंखे के म्हणजे अधिक ई बरोबर झालेला आहे. शब्द झाला पंखे रूह, म्हणजे ई प्रत्ययाचा लोप होत नाही. कर्मणी प्रयोग, कर्मणी ई म्हणजे ई आला त्याचा लोप होत नाही असा अलुक तत्पुरुष समास आहे. कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग, तर जो शब्द इथं सुरुवातीला ई येतोय तत्पुरुष समास तयार करताना पूर्वपदाचा विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो. परंतु ज्या तत्पुरुषामध्ये पूर्वपदाच्या सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. आता पंखे रूहला पंखे आला तर ची फोड काय होते? अधिक ई म्हणजे ई आलाच. त्याच्यामुळे हा अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. कर्मणी प्रयोग म्हणजे ई आला. कर्तरी प्रयोग ई आला. तोंडी लावणे, मराठीतील हे उदाहरण आहे. तोंडी ई आला, त्याचा उच्चार ई आला, दीर्घ ई, त्याच्यामुळे हा सुद्धा अलुक तत्पुरुषाचं उदाहरण आहे. अग्रेसर, ग्रे आला, च फोड करत असताना बरोबर अधिक ई म्हणजे झाला. तर अशा प्रकारे हा तत्पुरुष समासाचा हा दुसरा प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास. ई प्रकार आहे उपपद तत्पुरुष समास. तर ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातू साधित किंवा कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही त्यास उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. शेवटी येणारा शब्द धातू अधिक प्रत्यय धातू साधित असतो. उपपद तत्पुरुष बघूयात आपण. ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद प्रधान असते आणि ते धातू साधित किंवा कृदंत असते, स्वतंत्रपणे ते वाक्यात वापरता येत नाही त्यास उपपद तत्पुरुष असे म्हणतात. म्हणजे त्याच्या नावामध्येच येते की ते वाक्यामध्ये वापरता येत नाही, ते उपपद आहे. सामासिक शब्द आणि विग्रह बघूयात. नीरज, दुसरे पदही महत्वाचं आहे. नीरज, नीरात जन्मणारा, नीरज. जलद, जल देणारे, फक्त जल नाही तर दुसऱ्या पदाला महत्व आहे, जल देणारे. नीरज, जन्मणारा, नीरात जन्मणारा. जलद, जल देणारे. द्विज, दोनदा जन्मणारा म्हणजे पक्षी, ब्राह्मण किंवा दात हे 2 वेळा जन्मतात. ब्राह्मण 2दा जन्मत नाहीत, परंतु ते एकदा मानव जन्म असतो तो जन्म आणि दुसऱ्यांदा त्यांची मुंज किंवा उपनयन, मुंज किंवा उपनयन झाल्यानंतर त्यांचा दुसरा जन्म होतो तो म्हणजे ब्राह्मण. आणि हा दात पडल्यानंतर आधी दुधाचे दात आणि नंतर तो पडल्यानंतर येणारा दात, असे 2 वेळा त्यांचा जन्म होतो.
लाच खाऊ म्हणजे लाच खाणारा. मार्गस्थ म्हणजे मार्ग आणि स्थ मार्गावर असलेला. हे झाले उपपद तत्पुरुष समासाची उदाहरणे. आणि उपपद तत्पुरुषामध्ये तो स्वतंत्र क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही. ई पुढचा प्रकार आहे ई नय तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे अ, अन, न, ना, बे, नी, गैर यासारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होते त्यास नय तत्पुरुष समास असे म्हणतात. अभाव किंवा निषेध म्हणजे नकारार्थी थोडक्यात. याने उपसर्गाने जे सुरू होते त्याला नय तत्पुरुष समास असे म्हणतात. त्याची उदाहरणे बघूया. सामासिक शब्द आणि विग्रह. नापसंत म्हणजे पसंत नसलेला हा नय तत्पुरुष समास. अशक्य म्हणजे शक्य नसलेला. ना इलाज इलाज नसलेला. अपुरा पूर्ण नसलेला. निरोगी रोग नसलेला. म्हणजेच अभाव किंवा निषेध दर्शवणाऱ्या उपसर्गाने सुरू होणारा जो समासाचा प्रकार आहे त्याला नय तत्पुरुष समास असं म्हणतात. पुढचा प्रकार आहे उ कर्मधारय समास. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते, तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. काही प्रसंगी दोन्ही शब्द विशेषणे असतात. आता कर्मधारय समासामध्ये काय आहे तर दोन्ही पद ही प्रथमा विभक्तीत असतात. पहिले पद विशेषण तर दुसरे पद नाम असते. विभक्तीमध्ये पहिला जो विभक्तीचा प्रत्यय आहे तो नाम किंवा नामच आहे म्हणजे हाक मारणे किंवा नाव असं आहे. तर त्याला ते पहिले पद हे विशेषण आणि दुसरे नाम असते. दोन्ही पदांचा विशेष संबंध विशेषण आणि विशेष स्वरूपाचा असतो. त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. काही प्रसंगी दोन्ही शब्द विशेषणे असतात. उदाहरणे बघूयात. सामासिक शब्द आणि विग्रह. नील कमल. आता नील म्हणजे हे विशेषण आहे आणि कमल हे काय आहे नाम आहे. निळे असे कमल म्हणजे कमळासाठी किंवा कमलसाठी नील हा विशेष शब्द आलेला आहे. नील कमल निळे असे कमल कर्मधारय समास. महादेव महान असा देव हा महत्वाचा शब्द आहे आणि हा वारंवार प्रत्येक परीक्षेला पडत असतो. महान देव. मुख कमल मुख हेच कमल. मुख हा विशेषण आहे. मुख हेच कमल. कमल नेत्र कमळासारखे नेत्र म्हणजे नेत्र हे विशेष आहे आणि त्याचं कमल नेत्र म्हणजे कमळासारखे हे विशेषण आहे. महामानव महान असा मानव. तर ही आहेत कर्मधारय समासाची काही उदाहरणे. तुमच्या लक्षात आलीच असतील आणि हे याचे सगळे जे उदाहरणे आहेत ती महत्वाची आहेत. ही कोणत्या ना कोणत्या परीक्षेला कायम येतच असतात. पुढचा प्रकार आहे उ प्रकार म्हणजे द्विगु समास. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्याला द्विगु समास असे म्हणतात. म्हणजे संख्या अधिक नाम बरोबर समूह. पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो त्याला द्विगु समास असं म्हणतात. थोडक्यात की संख्यांचा समूह असणे म्हणजे द्विगु समास. उदाहरणे बघूयात. सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. बारबाही बार म्हणजे 12 भावांचा समुदाय. याच्यामध्ये 12 हे संख्या आणि बाही हे नाम एकत्र मिळून तो समूह झालेला आहे किंवा सामासिक शब्द बारभाई म्हणजे 12 भावांचा समुदाय. चौघडी म्हणजे 4 गड्यांचा समुदाय. त्रिभुवन 3 भुवनांचा समुदाय. चातुर्मास 4 महिन्यांचा समुदाय. नवरात्र 9 रात्रींचा समूह. हे सर्व आहेत हे संख्या अधिक नाम आणि मग त्याचा समूह बनतो आणि तोच आहे तो द्विगु समास. आता याच्यामध्ये एक टीप दिलेली आहे की दशभुजा म्हणजे सप्तशृंगी. दशानन म्हणजे रावण.
चौकोन, त्रिकोण, पंचकोन, षटकोन यांच्या सुरुवातीला संख्यावाचक शब्द असूनही हे समूह दर्शक शब्द नाहीत. त्यातून तिसऱ्याच घटकाचा बोध होतो म्हणून ही बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. म्हणजे दशभुजा, 10 भुजा म्हणजे हात, तर ते सप्तशृंगी देवीचं उदाहरण होतं. 10 भुजा म्हणून त्याचं वेगळं कोणतं समास, द्विगु समासामध्ये त्याचं उदाहरण येत नाही. दशानन, दश आनन, आनन म्हणजे तोंड, म्हणजे 10 तोंड असलेला, तर तो रावण म्हणजे वेगळ्याच कोणत्या तरी शब्दाचा निर्माण होतो किंवा दर्शवला जातो म्हणून तो बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. पुढचा प्रकार आहे मध्यमपद लोपी समास. त्या समासातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते, त्यास मध्यमपद लोपी समास असे म्हणतात. त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ आणि नातेसंबंध यांचा समावेश होतो. मध्यमपद लोपी म्हणजे मधलं पद दर्शवलेलं नसतं किंवा ते लोप झालेलं असतं, शब्द लुप्त असतो. सामासिक शब्द आणि विग्रह उदाहरणे बघूयात. साखर भात, म्हणजे साखर भात लक्षात येतं की साखर आणि भात आहे म्हणून आपण काय विग्रह करतो की साखर घालून केलेला भात. तर पहिला पद काय, साखर, तो घालून केलेला भात म्हणजे साखर घातलेला म्हणजे साखर भात, साखर घालून केलेला भात. पण इथं काय झालेलं आहे की साखर भात म्हटल्यामुळं घालून केलेला हा जो शब्द आहे तो लुप्त झालेला आहे, परंतु तो विग्रह करताना समोर येतोय. म्हणजे ह्याचा मधलं पद हे जे पूर्ण आहे ते लोप पावलंय म्हणून मध्यमपद लोपी समास हा होतो आणि याच्यामध्ये नातेसंबंध आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे. मामे भाऊ, मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. आता मुलगा या नात्याने असं न म्हणता डायरेक्ट मामे भाऊ म्हटलेलं आहे म्हणजे मधली पद लोप झालेली आहेत. गुळांबा, गुळ घालून केलेला आंबा म्हणजे गुळांबा. चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याने जो आहे तो सासरा. गुरुबंधू, गुरुचा शिष्य या नात्याने बंधू. अशा प्रकारे हा आहे तो मध्यमपद लोपी समासाची उदाहरणे आहेत आणि याच्यामध्ये खाद्यपदार्थ आणि नातेसंबंध यांचाच सामासिक शब्द तयार होतो आणि त्याचा विग्रह आपण इथं पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण 2 प्रकारचे समास पाहिलेले आहेत. समासाचे 4 प्रकार आहेत. त्यापैकी सुरुवातीचे अव्ययी भाव आणि तत्पुरुष समासाची उदाहरणे आणि त्याचे प्रकार आपण आता अभ्यासलेले आहेत. तुम्हाला काही या व्हिडिओबद्दल किंवा या समासांच्या बद्दल शंका असतील तर त्या मेसेज बॉक्समध्ये मेसेज करून आम्हाला नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द्वंद्व समास आणि बहुव्रीही समासाची उदाहरणे, त्याच्या व्याख्या आणि त्याबद्दलची माहिती किंवा त्याचे उपप्रकार जे असतील त्याबद्दलचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा जेणेकरून त्यांना स्पर्धा परीक्षा, सेट नेट मराठी विषयासाठीचे जे देत असतात त्यांच्यासाठी आणि TET एक्झामसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण उपयोगी पडेल. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.